या सिरीजमध्ये आपण बोलणार आहोत लहान मुलांविषयी. असा विचार करा, नेहा नावाची एक मुलगी आहे आणि ती 7 वाजता बाहेरनं खेळायला आली आणि अभ्यास करायला बसली. 6:15ला उठली, म्हणली मला पाणी प्यायचंय. परत बसली. परत 7:30ला उठली, म्हणली मी थोडंसं चिवडा खाते. आणि आता आईला वाटायला लागलं ही सारखे सारखे ब्रेक घेते, 7 नंतर, 7:15, 7:15 नंतर, 7:30, आता परत 10-15 मिनिटांनी ब्रेक घेणार. आईच्या डोक्यात असे विचार चालू आहेत की नेहा अभ्यास करताना चंचल आहे, सारखी सारखी उठते. नेहा विचार करते 7 ते 7:15 मी 2 ते 3 गणितं सोडवते. अरे वा, मी खूप अभ्यास केलाय. नेहाच्या डोक्यात असं चालू आहे की मी भरपूर अभ्यास केलाय, आणि आईच्या डोक्यात चालू आहे की नेहा सतत सतत अभ्यासातनं उठते. मुलं आणि पालक विचार करताना त्यांच्या विचारांमध्ये कधी कधी आपल्याला ही गॅप दिसू शकते. मुलांचा मेंदू, ब्रेन, मन हे वेगळ्या प्रकारे काम करतं, त्यांच्या कपॅसिटी वाईज, त्यांच्या वयाला अनुसरून. या सिरीज मध्ये त्यामुळे आपण जाणून घेणार आहोत लहान मुलांना हँडल करताना, हाताळताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टी माहीत पाहिजेत, मेनली त्यांचा ब्रेन, त्यांचं मन कसं काम करतं.